शुभ सकाळ सगळ्यांना. बघा मी आज कच्चे आलू उकडून घेतलेले आहेत. आज कच्च्या आलूची भाजी बनवणार आहे मी. घरचेच कच्चे आलू आहेत. आपले बटाट्यावानीच असते ते, असे असते. त्याची मस्त भाजी होती. गरम आहे, जरा गार पाण्यात धुवून घेते. कोथिंबीर साफ करते थोडी. पहिले ना, आता सगळ्यात पहिले मी आज कच्चे आलू सोडून घेणार आहे. याची भाजी लय मस्त लागते. आणि पहिले सोलून घ्यायचे आणि तेलात तळून काढायचे. असे हातावर दाबायचे व आपण बटाटा वडा कसा दाबितो तसा दाबून तेलात तळून काढायचे. म्हणजे चौकट ते कडक होते चांगले. असं असतं. उळत आहे, गरम आहे लई. हे बघा आता सगळे कच्चे आलू मी सोलून घेतले. तर मस्त मोठ्या मोठ्याले कच्चे आलू होते. तर गॅस चालू करून मी तळून घेणार आहे त्यांना. तेल गरम झालंय. मी आता पहिले पापड तळून घेणार आहे जेवणासोबत खायला.
आणि हे कच्चे आलू आहेत का, हे बघा असे अशा हातावर दाबायचे आणि असे तेलात टाकून तळून घ्यायचे. मस्त असे कडक होते तर छान लागत खायला. असे मोठाले असले असे दाबिले का मग चौकट तळत कडक होते ते. लाळीच असते ते, शिजले का लाळीच होते भेंडीवरी. तळीला का त्याचा लाळीचपणा सगळ्या निघून जातो. ते मस्त कडक तेलात तळून घ्यायचे आणि मग आपलं हिरवी हे मिरची पावडर, मीठ, धन्या पावडर ते टाकून सुके बनवायचे. केले पापड जेवणासोबत खायचे. तुम्ही आताच लागले खायला. हे बघा कसे मस्त झाले आपल्या घरच्या कच्चे आलू. जब पापड खायला गरम गरम तेवढा होता हे बघ, कापून काढले त्याला. आता मस्त कडक झाले. बरं कापून आता भूक लागली, टाइम झाला नाही अजून जेवणाचा, तर तुम्हाला भूक लागली आज. हा पाणी आणि डिम लाईट असेल मग. हे बघा आता कसे मस्त तळून कडक झाले तर कच्चे आलू. याला चना मसाला मध्ये पण टाकी देतात. चना मसाला बनवला ना आपलं इकत नाही घेत का याचा गाड्यावर, त्याच्यावर त्या लोकांकडे चना मसाला बनवतात ना, त्याच्यामध्ये पण टाकतात कच्चे आलू. आता पाऊस उघडला त्याला काय पानं बिना याय ना, म्हणलं तर आता काढून टाकी दे, तर ते उपटले तर खाली मोठा मोठे आलू निघाले. आता पुढच्या वर्षी उगत का नाही काय माहिती. आणि ते काळ्या दांडीचे पानं असते ते उन्हाळ्या पावसाळ्यात पानं येतात त्याला. कोणतं हा घे ना सगळं. शेव नको घेऊ, मांजराने खाल्ली करू ती शेव, कुत्र्याला टाकावा. जेवणाच्या टायमाला येत नाही मांजर आणि आम्ही झोपल्या येतोय खिडकीतून आणि खातोय मग काही वर फुलत. कच्चे आलू आता सगळे तळून झाले तर काढून घेते एका परातीत आणि तेल काढून घेते. कांदा ते नाही टाकत, कांदा टमाटर टाकलं का मग हे नरम होते. खाली मिरची पावडर, हळद, मीठ ते टाकूनच तळून घेणार. थोडेसे जिरे टाकते पहिले, कोथिंबीर टाकी दे,
1 चमच लाल तिखट टाकी दे आणि थोडीशी हळद टाकते, अर्धा चमच गरम मसाला टाकते, धनिया पावडर टाकते आणि हे तळलेले कच्चे आलू टाकून देते. आणि चवीनुसार थोडस मीठ टाकायचं. नुसतं आपला नारळ चटणीला कसा तडका देतो, तळल्यावर खाली याला तडका द्यायचा आणि गॅस बंद करायचा. लय मस्त लागेल. बघा आता परातीत काढून घेते लगेच आणि जेवणाला सुरुवात करायची. आता हे बघा किती मस्त झाले. घे, आम्हाला लय आवडते घरामध्ये खायला. शिमला मिरची खा ना थोडी, दोन्ही बी भाजायच्या थोड्या थोड्या. तुला माहित माझ्या पद्धतीने खातो ना, कधी कशा आलू आणि मग आता चालू भाकर चुरी दाखव काय. सगळ्यांना सांगितलं. या कच्चे आलू खायला गरम गरम लय भारी लागते. मला आवडतं बाई. लेग पीस घे त्याच्यातला बस. मसाले कशानेच ठेवलं सगळं. कांदा नाही टाकला मी, कांदा टाकला असता का नरम झाले असते. गरम कोणी म्हणजे आणला साखर नाही आणली आपण. कोण गाडी काय फोन विचार गाडी तुमची का अगं घी चांगले लागत येत. कोण बघा किती मस्त बोलत आहे. चवदार आहे तू. आणि शेण खताव आलेले आपल्या इथं. कांदा खा. पापड बनायचे तुम्हाला धर. खाताय का टाकलेली भाकर? नुसतं वरडत आहे. मला मारलं वाटतं कुणी तरी. हा ना, काय माहिती त्याला कोणतं मारलं मारतोय का सारखं त्याला दुखापतच व्हायला लागली. त्याला आता हळद टाकावं लागल.